शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करून ग्रामीण भागात शिक्षण मिळवण्याचा हक्क नाकारणारा 15 मार्च 2024चा संघ मान्यता निर्णय रद्द करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भर उन्हात धरणं सत्याग्रह आंदोलन छेडलं। यावेळेला शिक्षकांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं। या शिक्षक आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळानं येथील निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे विविध मागण्यांचं निवेदन दिलं। या निवेदनात 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार सन 2025ची संच मान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे असा आरोप करून हा शासन निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या विसंगत आहे। या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शाळेमध्ये शिक्षकच असणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊन राज्यांमध्ये जवळपास 20,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत, तर ठाणे जिल्ह्यात जवळपास 350 शिक्षक कमी होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। 3-3 वर्गांना एकच शिक्षक प्रत्येक वर्गाचे 9 विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे। शाळेत शिक्षक नसल्यानं पालकांना गावापासून दूरवरच्या शाळेत मुलांना नाईलाजास्तव पाठवावं लागेल। गावात शिक्षण उपलब्ध न झाल्यानं गळतीचं प्रमाण तर वाढेलच, शिवाय या विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। ग्रामीण भागातील शाळा बंद पडल्याची भीती आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 20 पटाच्या आतील इयत्ता 6वी ते 8वीच्या पर्यंतच्या शाळांना 0 शिक्षक मंजूर नियमात बदल करून 1 शिक्षक मंजूर करून अंशतः बदल केला असला तरी आंदोलनावर ठाम राहत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं ठाणे जिल्ह्यासह आज राज्यभर आंदोलन केलंय। 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो निर्णय आहे तो मराठी शाळांच्या मुळावर उठणारा आहे। ग्रामीण भागातील गोरगरिबांचे शिक्षण वाचवायचे असेल आणि मराठी शाळा वाचवायचे असतील तर हा संच मान्यतेचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा। यासाठी आम्ही वर्षभर शासनाकडे अर्ज विनंत्यांच्या माध्यमातून संवाद साधत आहोत। आम्हाला अपेक्षा होती की हा संच मान्यतेचा निर्णय त्वरित रद्द होईल, परंतु आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने थातूरमातूर याच्यामध्ये बदल केला आणि 1 ते 20 पटाला ज्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये फक्त एकच शिक्षक देय 0 शिक्षक देय केला होता तो 1 शिक्षक मंजूर केला। परंतु आमचं शासनाकडे मागणं आहे की जर RT 2009च्या कायद्यामध्ये जर 6वी ते 8वीला 3 पदवीधर मान्य केलेले आहेत तर 1 पदवीधर 6वी ते 8वीचे 3 वर्ग आणि प्रत्येकी वर्गाचे 9 विषय आणि प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्गाच्या 48 तासिका कसे शिकवणार हा प्रश्न आमचा शासनाकडे आहे आणि तो प्रश्न आमचा शासनाने सोडवला पाहिजे। आमचं हे आंदोलन 3 टप्प्यामध्ये आहे। सुरुवातीला लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदनाद्वारे मराठी शाळांच्या व्यथा मांडलेल्या आहेत। त्यानंतर आज महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे मोर्चे सत्याग्रह करत आहोत आणि याचाही पुढचा टप्पा मुंबईला एक भव्य असे आंदोलन केलं जाईल आणि तरी शासनाला जाग नाही आली तर मात्र आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयात आम्हाला नक्कीच निर्णय मिळेल, कारण बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा 2009 याच्यातील अनेक कलमाच्या विसंगत अशा तरतुदी या 2024च्या संच मान्यतेच्या निर्णयामध्ये शासनाने घेतलेल्या आहेत।